स्मार्ट मीटरची सक्ती तात्काळ रद्द करा, अन्यथा तीव्र आंदोलन. स्वाभिमानी शेतकरी संघटना. सांगली जिल्ह्यातील अनेक ग्रामस्थांनी गावांमध्ये स्मार्ट मीटर बसवण्यास विरोध दर्शवत त्याबाबतचे ठराव मंजूर करून वरिष्ठ स्तरावर पाठवले असताना जिल्हा परिषद प्रशासनाकडून हे ठराव रद्द करण्याचे आदेश देण्यात आल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत शशिकांत शिंदे यांनी संबंधित आदेश तात्काळ मागे घ्यावेत, अन्यथा संघटना तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. याबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन संघटनेच्या शिष्टमंडळाने नवीन निवेदन सादर केले. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा म्हणाले, ग्रामसभांनी लोकशाही पद्धतीने मंजूर केलेले ठराव रद्द करण्याचे आदेश देणे हे ग्रामसभेच्या संघटनात्मक अधिकारांवर गदा आणणारे आहे. भारतीय राज्यघटनेतील 73व्या घटनादुरुस्तीनंतर ग्रामसभेला घटनात्मक दर्जा प्राप्त झाला असून कलम 243 अंतर्गत ग्रामसभेचे अधिकार मान्य करण्यात आलेले आहेत. तसेच महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसारही ग्रामसभेचे अस्तित्व आणि अधिकार स्पष्टपणे अधोरेखित करण्यात आलेले आहेत. राजोबा पुढे म्हणाले की महावितरण ही एक व्यावसायिक संस्था असून तिच्या फायद्यासाठी ग्रामपंचायतींना आदेश देण्याचा अधिकार कोणालाही नाही. उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशामुळे हे जनतेचे सेवक आहेत की महावितरण कंपनीचे प्रतिनिधी असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आदेश तात्काळ रद्द करण्याची मागणी केली, अन्यथा जिल्हाभर तीव्र आंदोलन उभारले जाईल आणि त्यातून उद्भवणाऱ्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी जिल्हा परिषद प्रशासनावर राहील असा इशाराही देण्यात आला आहे. या दरम्यान उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांनी संघटनेच्या शिष्टमंडळाशी चर्चा करताना संबंधित आदेश तात्काळ रद्द करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याचं सांगितलं. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत मोरे, पक्षाध्यक्ष विश्वास कोळी, जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा, युवा आघाडीचे अध्यक्ष संजय बेले, बाबा सांद्रे, जिल्हा संघटक मनोहर पाटील, अभिजित पाटील, धन्यकुमार पाटील, चंद्रकांत अडसूळ, संजय कलकुंबे, भारत चौगुले, अशोक बाळासो जाधव, राजू माने आदी जण उपस्थित होते. स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज. आपला जिल्हा आपली पॉवर. पॉवर मराठी न्यूज नेटवर्क. एकच नजर, चौफेर खबर. सांगली जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभागाचे शिंदे साहेब यांनी या ठिकाणी ग्रामसभेने स्मार्ट मीटर बसवणे असे घेतलेले ठराव रद्द करावेत व त्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसवण्यासाठी सहकार्य करावे असा एक आदेश काढलेला आहे. खऱ्या अर्थानं 73वी घटनादुरुस्ती झाल्यानंतर त्या ठिकाणी ग्रामसभेला घटनात्मक अधिकार प्राप्त झालेला आहे. तसंच ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कायद्यानुसार राज्यघटनेतील कलम 243 अनुसार त्या आमच्या ग्रामसभेच्या अधिकारावर गदा आणण्याचं काम उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केलेलं आहे. खऱ्या अर्थानं आम्ही हे स्मार्ट मीटर बसवताना ही कंपनी आहे आणि खऱ्या अर्थानं असे कोणतेही एक ठिकाणी आदेश नसताना त्या ठिकाणी एकीकडं राज्याचे मुख्यमंत्री सांगतायत की जबरदस्ती करू नये स्मार्ट मीटर बसवण्यासाठी, परंतु या ठिकाणी आम्ही भेटून त्यांना सांगितलेलं आहे आणि हे तुमच्या अखेरीचा विषय नाही. त्यावेळी तुम्ही कंपनीचे सेवक आहात की जनतेचे सेवक आहात हा पहिल्यांदा विषय त्यांना मी विचारला. त्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही या आदेशामध्ये बदल करू असं त्यांनी सांगितलेलं आहे. जर त्यांनी बदल नाही केला तर येत्या 2 दिवसामध्ये ज्या गावामध्ये आम्ही स्मार्ट मीटर बसवले ते स्मार्ट मीटर काढून या ठिकाणी जिल्हा परिषदेसमोर आम्ही त्याची होळी करणार आहोत आणि होणाऱ्या परिणामाची सर्व जबाबदारी ही जिल्हा परिषद प्रशासनाची राहील. जोपर्यंत स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया थांबणार नाही तोपर्यंत हे आंदोलन आमचं चालू राहील.